ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा शहरामधील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट संस्थेला भेट देऊन गणरायांचं दर्शन घेतलंय आणि आशीर्वाद मिळवलाय। यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या गणरायांची आरती करून सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। या प्रसंगी वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक विठ्ठलराव वाडगे तसेच अध्यक्षा सायली वाडगे, नगरपालिकेचे नगरसेवक, संस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। शहरामधील विविध गणेश मंडळांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण दिसून येतं। मान्यवरांच्या उपस्थितीमुळे गणेश उत्सवाचा आनंद अधिकच वाढला आहे। गणेश उत्सवाच्या निमित्तानं श्रीगोंदा येथे वाडगे भाऊसाहेबांच्या वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेला भेट दिली आणि त्यांच्या गणपतीची आरती केली। एकूणच संपूर्ण जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि देशात गणेश उत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना आणि शेवटी यावर्षी जी शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने अडचण असती ती या गणेश उत्सवाच्या निमित्तानं यावर्षी कुठलीही दुष्काळाची अडचण आली नाही। पाऊस भरपूर आहे, फक्त थोडंफार पिकाचं नुकसान झालेलं आहे। अशा स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि इथे भेट दिली असताना माझ्यासमवेत आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार देखील पाचपुते साहेब माझ्याबरोबर उपस्थित आहेत। सर्वच तरुण कार्यकर्ते आणि विशेष करून वाडगे भाऊसाहेबांचे मित्रमंडळी इथे उपस्थित आहेत। म्हणून मी श्रीगोंदा शहर आणि श्रीगोंद्याच्या सर्व तालुक्यातील जनतेला या गणेश उत्सवाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्या आपल्या मनोकामना मनामध्ये धराल त्या पूर्ण व्हाव्यात असेही मी गणेशाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा गणेश उत्सवाच्या निमित्तानं तालुक्यातील जनतेला मनपूर्वक शुभेच्छा। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा। आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका।